हॅलो गायज, कसे आहे मंडळी? हा माझा पहिला ब्लॉग आहे. मी आता निघलोय घरातनं, सहज विचार केला आणि घेतला फोन आता त्याचं. खूप दिवसापासून चाललं होतं ब्लॉगिंग स्टार्ट करायची आहे, सो म्हटलं आज करून टाका. हे बघा पुढं म्हसोबाचं मंदिर आहे आणि हा आमचा वॉकिंगचा रोड आहे. एक नंबर फिलिंग वाटते. मोबाईलचा हातात घेतल्या घेतल्या एक मंदिर भेटलंय, मस्तपैकी देवाचा आशीर्वाद भेटलेला आहे आणि ब्लॉगिंग चालू केली आहे, बघू शकता. सो गाईज, वॉकिंग करतो आणि माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही, मागं असं खूप छान चंद्र आहे. ते बघत बघत वॉकिंग करताना एक नंबर वाटतंय खरंच. मागे चंद्र बघा किती सुंदर दिसतो. बघू शकता मित्रांनो, हे नॅशनल फ्लॅग आमचे. खूप जणांना हा एरिया माहिती असतो. अंधारामध्ये क्वालिटी चेक करतोय मोबाईलची. समजत नाही आहे, मोबाईल हातात घेतल्यावर कन्फ्युजन होत आहे. बोलायला काय बोलू ते समजत नाही आहे. अनकम्फर्टेबल फील होत आहे लोक तोंडाकडे बघायला. सगळे लोक तोंडाकडे बघत आहेत. मस्त पैकी वॉकिंग करतोय. ट्रॉफिक नाही आहे, गाड्यांचा आवाज नाही आहे, एकदम मस्त एकटाच वॉकिंग करतोय. वॉकिंग करताना हा चंद्र एवढा छान दिसतोय ना, तो बघत बघत वॉक करण्यात मजाच वेगळी आहे. वॉकिंग झालेली आहे. आता आपण गाडी काढू आणि घराकडे निघू. तर गाडी पार्क केली आहे मित्रांनो. गाडी काढू आणि सन्नाट घराकडे निघू. The next day. सो गाईज, आता आपण कॉलेजमध्ये चाललोय. कॉलेजला जाता जाता थोडंसं शूट केलं. आमच्या रस्त्याला बघा, इथं मस्तपैकी रणगाडा बिनगाडा सगळं आहे नाही का. कॉलेजमधून काम झाल्यानंतर ना आपल्याला सोल्जर बोर्डमध्ये ना जरा ऑनलाईन फॉर्म भरायचं काम आहे. तिथं खूप टाइमपास होतं नाही का. तिथं लवकर लवकर कामं करत नाही ते लोक. आता बघू आता आपण तिथं किती वेळ लागतो, काय लागतो. पण काही असू दे, जाताना हा रोड आहे ना एक नंबर आहे. मी ह्याच रोडचा वापर करतो. बघू शकता आता आपण सोल्जर बोर्डमध्ये आलेलो आहे. तिथं असं मस्त छानपैकी मिरर्स लावलेले आहेत. हा येतानाचा व्हिडिओ आहे. तर सोल्जर बोर्डमध्ये ना त्यांनी अमर जवानांसाठी छान अशी संकल्पना तयार केली आहे. ते बघून आहे ना मन एकदम प्रसन्न होतं नाही का. एक नंबर वाटतं नाही का आपल्या जवानांसाठी. तर आता आपण आलेलो आहे, स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय. आता घरी जाता जाता आपण दादाकडे आलेलो आहे मोबाईल बघायला. मोठा दादा आहे, याचं दुकान नाही का. म्हटलं कॉलेजमधून घरी जाता जाता फॉर्म भरला, त्याच्यानंतर म्हटलं एखादा गॉगल बघावा नाही का मस्त पैकी. दाखव रे दादा एखादा चांगला गॉगल.
दादाकडे असे मस्त कलेक्शन आहेत, एक नंबर आहेत नाही का. दादाचंच दुकान आहे आपल्या, कोणाला घ्यायचं असेल तर मला सांगा नाही का, मस्तपैकी डिस्काउंट करून देऊन टाका दादा. मस्तपैकी कमेंट करून मला सांगा कोणता चांगला दिसतोय, तो नक्कीच घेईन. मस्तपैकी आपण गॉगल्स पाहिलेले आहेत, कमेंट करून सांगा मला कोणता चांगला आहे, मग तो घेऊन टाकू नाही का. आता चालू आहे मी, फॉर्म सबमिट करायचं आहे, टाकू आता, मग नंतर भेटू. हे काही मी ऑफिसमधले क्लिप्स काढलेत ते थोडेसे ॲड करतोय. सोल्जर बोर्डचं ऑफिस आहे नगरमधलं. Later. सो गाईज आपण आता सायकलिंगला चाललोय. आज लय दिवसांनी सायकल बाहेर काढली आहे, म्हटलं सायकलिंगला जावा आणि त्याचबरोबर तुम्हाला सायकलिंगचा रोड जो आहे तो तुम्हाला दाखवावा. सो चला मग माझ्यासोबत. तर गाईज आहे ना, सायकलिंगच्या आधी ना हवा वगैरे सगळं बरोबर आहे का नाही ते चेक करायचं. हवा कमी असली तर हवा भरायची, मग सायकलिंगला जायचं. सो गाईज आता स्वप्नील भेटलेला आहे माझा फ्रेंड, आणि तो मला ब्लॉगिंग कसं करायचं तो शिकवणार की नाही. हो चालूच आहे. हो का? हो. अरे बाबा गेरी सेक्शन. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. सो गाईज इथं सायकलिंग करताना माझा फ्रेंड स्वप्नील भेटलेला आहे, आणि तो सांगतोय कॅमेरा अँगल कसा धरला पाहिजे. इथं खूप ट्रॉफिक आहे त्यामुळं आवाज येत नसेल तुम्हाला आमचा प्लेअर, बट ठीक आहे. बाय बाय. आणि खूप अंतर झालेलं आहे त्यामुळं कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही, आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे त्यामुळं मला एवढं काही कल्पना नाही आहे. खरं तर माझी चुकी झाली, लवकर निघायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. फर्स्ट डे फर्स्ट ब्लॉग, सो चलतंय. चंद्रभागा, चंद्रभागा किती सुंदर दिसतोय. सुंदर असा रोड आहे, आणि सायकलिंग करताना हा चंद्र एकच नंबर. वा, मज्जाच येते सायकलिंग करताना, खरंच खूप सुंदर. गाईज आता घाट चालू झालेला आहे, रस्त्यावर वाहतूक कमी आहे, बट स्टील भीती वाटते आहे. अंधारही झालंय, सो मला वाटतंय परत माघार जायला पाहिजे. सो गाईज फायनली आपण चांदोबीच्या महालाजवळ पोहोचलेलो आहे. समोरची छोटीशी लाईट दिसते, तेच चांदोबीचं महाल आहे. आता मी तर काही वरती जाणार नाही कारण की अंधार खूप झालेलं आहे, पण ह्या साईडचा एक हायवे दिवसा तो छान दिसतो. आत्ता माहित नाही कसं दिसतोय, तिथपर्यंत जाऊ आणि परत माघारी येऊ. तो गाईज इथं आपण चांदोबीच्या महालापर्यंत पोहोचलो आहे. इथं समोरच महाल आहे, आता अंधारामुळे दिसत नाहीये, आणि इथं हायवे दिवसा खूप सुंदर दिसतो हायवे, आता अंधारामुळे काही दिसत नाहीये. पण इथं रिस्क आहे थोडंसं, बिबट्या सुटलाय म्हणताय, सो एवढा वेळ थांबणं योग्य नाहीये. सो आता इथून मी घराकडे निघतोय. बाय बाय. कैसा लगा मेरा मजाक? सो गाईज आता आपण सायकलिंग वरून आलेलो आहे. ॲप्रॉक्स 16-17 किलोमीटर सायकलिंग झाली आहे आपली. थोडं अजून पुढे गेलो असतो पण अंतर झाल्यामुळे जाता आलं नाही. सायकल आणि मागं चंद्र. सायकल आणि चंद्र एकच फ्रेम मध्ये बघ, एक नंबर. गाईज हा ब्लॉग आपण इथं सेंड करू.
फर्स्ट ब्लॉग होता, काही चुकलं असेल तर माफ करा आणि लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.